आता वाटाण्याचा सीझन चालू आहे. बाजारात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाटाणा बघायला मिळतो. आपण बरेच वाटाण्याचे प्रकार करतो. त्यातलाच आपण एक आज बनवणार आहोत. मटर कटलेट. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि आपण तयार करून महिनाभर स्टोअर पण करू शकतो. तर चला मग सुरुवात करूया. इथं मी 1 कप वाटाणा घेतलेला आहे. आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे. तर मी इथं 1 कप वाटाणा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा लसूण घालणार आहोत. तुम्ही इथं मिरचीसुद्धा घालू शकता. हे आपण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. आपण हे थोडं जाडसर असंच वाटून घेणार आहोत. जास्त आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे. तर आता इथं आपण एक कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ घालणार आहोत आणि ते थोडे भाजले की आपण त्यामध्ये ऑर्गॅनो 1 चमचा आणि चिली फ्लेक्स घालणार आहोत. चिली फ्लेक्स आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण कमी गॅसवर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथं मी 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया. आपल्याला पाणी आता 1 कपच घालायचं आहे. ज्या कपाने आपण वाटाणा घेतला त्याच कपाने आपण 1 कप पाणी घालायचं आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता ह्यामध्ये आपण अर्धा कप बारीक रवा घालणार आहोत. इथं आपल्याला रवा पण मापूनच घ्यायचा आहे, म्हणजे पाणी आणि रवा व्यवस्थित मिक्स होईल. हे आपण आता मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे रवा 3 ते 4 मिनटं चांगला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला शिजला पण जाईल आणि एकदम घट्ट असा तयार होईल. त्यासाठी आपल्याला पाणी इथं मापूनच घालायचं आहे, म्हणजे आपला रवा एकदम मापात तयार होईल. हे आपण 2 ते 3 मिनटं अजून गॅसवर परतवून घेणार आहोत. आपल्याला हे कमी गॅसवरच करायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं पूर्ण पाणी पण आटलं जातं आणि रवा पण आपला चांगला शिजला जातो. हे आता आपला रवा तयार झालेला आहे. आपण हा आता थंड करून घ्यायचा आहे. मी इथं गॅस बंद केलेला आहे. हा आपण थंड करून घेऊया. आता इथं मी आता थंड करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण 1 बटाटा किसून घालणार आहोत. इथं तुम्ही बटाट्याऐवजी चीज घातलं तरी चालेल. चीजने पण छान होते. इथं मी 1 बटाटा किसून घालते. तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर पण इथं ॲड करू शकता. आता ह्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि ह्याचा चांगला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे आपण मिक्स करून ह्याचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथं मी आता ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण हात स्वच्छ करून 1 चमचा तेल घेऊया आणि ह्याला लावून घेऊया, म्हणजे आपला हे पीठ हाताला चिकटणार नाही. इथं मी पिठाला सगळ्या तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर इथं मी ह्याचा एक गोळा काढून घेते आणि हाताने आपण पहिल्यांदा थोडा रोल बनवून घेऊया. इथं आपण ह्याचा कोणताही आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देऊ शकता. आपण हे आता थोडंसं वरून आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे. आपल्याला जास्त कॉर्नफ्लॉवर लावायचं नाही आहे, थोडंसंच आपण लावून घेणार आहोत, म्हणजे आपला रोल व्यवस्थित आपल्याला करता येईल. आणि आपण ह्याची जाडी आपल्या जशी हवी आहे तशी करून घ्यायची. मी इथं असं तयार करून घेतलेलं आहे आणि राहिलेले पण मी तसेच तयार करून घेतलेले आहेत.
आता ह्यावरती आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया. आता तुम्ही हे फ्रीजरमध्ये महिनाभर स्टोअर पण करू शकता आणि जेव्हा करायचं असेल तेव्हा कट करून घेऊ शकता. इथं मी चाकूने थोडं थोडं एका इंचावर कट करून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याचे आकार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि असेच आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत. इथं मी सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि वरून आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे एकमेकाला चिटकणार नाहीत आणि हे आपण असे स्टोअर करू शकतो फ्रीजरमध्ये. आता आपण हे तळायला घेऊया. आपल्याला तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त आपण गरम करायचं नाही आहे. जास्त गरम केलं तर ते वरून जळतील आणि आतून व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि क्रिस्पी पण होत नाहीत. तर आपण मीडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे आणि एका बाजूने 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर आपण पलटी करून घेऊया. आता आपण हे पूर्ण गोल्डन कलर होईपर्यंत आपण कमी गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे. आता हे चांगले भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. आता आपण राहिलेले सगळे असेच भाजून घ्यायचे आहेत. मी इथं सगळे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्यावरती आपण पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला, तुम्हाला कोणता मसाला आवडेल तो वरून तुम्ही घालून टॉस करून घ्या, म्हणजे व्यवस्थित सगळीकडं लागला जाईल. आणि मसाला नसेल लावायचा तरीसुद्धा असेच ते छान लागतात नगेट्स. असे पण तुम्ही खायला घेऊ शकता किंवा वरून हा मसाला लावला तरी चालेल. मी तर सगळ्या नगेट्सला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.